साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, प्रतिक्रिया? मला अतिशय आनंद आहे की दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज महाराष्ट्र सदन या ठिकाणी आपण केलेलं आहे। हे जे साहित्य संमेलन होतंय जगभरातील मराठी माणसाकरता एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये अतिशय भव्य अशा प्रकारचं हे साहित्य संमेलन होतंय। या साहित्य संमेलनाकरता एक मोठी टीम या ठिकाणी सातत्याने काम करते। आता यशपालनी मला सांगितलं जवळपास 70 लोक या ठिकाणी दिवसरात्र काम करतायत हे यशस्वी व्हावं म्हणून। मुरली अण्णा मोहोळ आपले हे कार्यवाह म्हणून त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती सगळी मदत करतायत आणि मला विश्वास आहे की अतिशय चांगलं साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होणारं दिल्लीतलं साहित्य संमेलन हे यशस्वीच झालं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सगळे देखील त्यांच्या पाठीशी आहोत। देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील या साहित्य संमेलनामध्ये येण्याकरता होकार दिलेला आहे। अतिशय भव्य अशा प्रकारचं साहित्य संमेलन होत आहे। विशेषतः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं साहित्य संमेलन असल्यामुळे तमाम मराठी जगतामध्ये याबद्दल खूप उत्सुकता देखील आहे, उत्कंठा देखील आहे आणि विचार प्रवर्तनाचं काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल हा मला विश्वास आहे। पुण्यामध्ये विश्व साहित्य संमेलन होते त्याला सरकारने भरपूर मदत केलेली आहे आणि या अखिल भारतीय साहित्य संमेलनावर पण कुठेतरी माहिती अशी मिळते की तुटपुंजी मदत करण्यात आलेली आहे, असं काही आहे का आणि सरकार आणखी मदत करण्याची जी मदत मागितली जाईल ती आम्ही दिली, पुढे मागितली तरी देऊ। हा कार्यक्रम जो आहे हा कुण्या संस्थेचा नाही, कुण्या व्यक्तीचा नाही, हा तमाम मराठी जनांचा कार्यक्रम आहे। त्यामुळे कुठे काही कमतरता असेल तर ती पूर्ण करू। उद्याचा जो कार्यक्रम होतोय त्याही कार्यक्रमाला आपण पूर्ण मदत केलेली आहे। त्याचं आयोजकच सरकार असतं, उद्याचा जो कार्यक्रम आहे त्याचं आयोजकच सरकार असतं, त्यामुळे तो कार्यक्रम देखील सरकारच्या माध्यमातून आपला मराठी भाषा विभाग त्या ठिकाणी करतोय। पण या संमेलनाकरता कुठलीही अधिकची मदत जर आवश्यक असेल तर ती निश्चितपणे दिली जाईल। हो, 2-3 दिवसाचा तुमचा दिल्लीचा दौरा आहे आणि दिल्लीमध्ये तुम्ही प्रचार करताय। आतापर्यंत अनेक लोकांना तुम्ही भेटलात, 2-3 तुमचे दौरे झाले, आज पण आहेत 3 दौरे। मराठी लोकांना पण भेटलात, काय वाटतं यावेळेस परिवर्तन दिल्लीतलं होणार आहे का? परिवर्तन मला दिसतंय, लोकांच्या मनामध्ये परिवर्तन आहे। लोकांना असं वाटतंय की 10 वर्षामध्ये जे अपेक्षित केलं होतं त्यातलं काही झालेलं नाही आहे। त्यामुळे ज्या प्रकारे दिल्लीकर सातत्याने लोकसभेमध्ये मोदीजींना निवडतात, यावेळी विधानसभेची चावी किंवा विधानसभेवरही मोदीजींचाच झेंडा लागावा अशा प्रकारची लोकांची अपेक्षा दिसते। काल एक प्रयागराजमध्ये जी दुर्घटना घडली त्यात काही महाराष्ट्रातले लोक असल्याचं समजतंय, सरकारच्या वतीने काही बोलणं झालंय काही? असं आहे की आम्ही पूर्णपणे टचमध्ये आहोत। काही अडकलेल्या लोकांनी माझ्याशी संपर्क केला होता, मी तात्काळ उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी संपर्क केला आणि उत्तर प्रदेश सरकारने फार फास्ट रिस्पॉन्ड केलं आणि रिस्पॉन्ड करून NDRF ला पाठवून त्या लोकांना त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे। त्यामुळे सातत्याने आम्ही तिथल्या सरकार